या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ई साइन स्कॅन बेस करेक्शन पॅन कार्ड कसे काढायचे। यासाठी आपले पोर्टल ID पासवर्ड टाकून लॉग इन करायचे आहे। लॉग इन केल्यानंतर तुम्हाला सर्वात अगोदर ही छोटीशी पॉपअप विंडो दिसेल, ही क्लोज करायची आहे। क्लोज केल्यानंतर तुम्हाला NSDL eKYC पॅन या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे। क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे ई साइन स्कॅन बेस पॅन हा ऑप्शन निवडायचा आहे। हा ऑप्शन निवडल्यानंतर आपल्याला पॅन कार्ड करेक्शन करायचे आहे, म्हणून इथे करेक्शन पॅन हा ऑप्शन निवडायचा आहे। हा ऑप्शन निवडल्यानंतर कस्टमरचे इथे आधारप्रमाणे नाव टाकायचे आहे। त्यानंतर कस्टमरची जन्मतारीख टाकायची आहे। त्यानंतर कस्टमरचे जेंडर निवडायचे आहे, मेल फिमेल जे काही असेल ते। त्यानंतर कस्टमरचा मोबाईल नंबर टाकायचा आहे। त्यानंतर कस्टमरचा ईमेल ID टाकायचा आहे आणि खाली टिक मार्क करून सबमिट या बटनावरती क्लिक करायचे आहे। क्लिक केल्यानंतर नवीन पेजवरती रिडायरेक्ट होईल। रिडायरेक्ट झाल्यानंतर येथे तुम्हाला तुमचा एजन्सी घेतलेला रजिस्टर मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि खाली सबमिट बटन दिलेलं आहे, त्या सबमिट बटनावरती क्लिक करायचे आहे। क्लिक केल्यानंतर तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवरती एक OTP येईल। जो OTP आला असेल तो येथे एंटर करायचा आहे आणि खाली सबमिट या बटनावरती क्लिक करायचे आहे। क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर पॅन कार्ड करेक्शनचा फॉर्म ओपन होईल। यामध्ये सर्वात अगोदर कस्टमरचा आधार नंबर टाकायचा आहे। त्यानंतर कस्टमरचे आधारप्रमाणे नाव टाकायचे आहे। त्यानंतर कस्टमरचा पॅन नंबर टाकायचा आहे। त्यानंतर ते टायटल सिलेक्ट करायचे आहे। कस्टमरचे आधारप्रमाणे लास्ट नेम टाकायचे आहे, फर्स्ट नेम आणि मिडल नेम टाकायचे आहे। त्यानंतर कस्टमरची आधार कार्डप्रमाणे जन्मतारीख टाकायची आहे। जन्मतारीख टाकल्यानंतर तुम्हाला त्यांचे जेंडर हे ऑटोमॅटिक सिलेक्ट दिसेल समोर। त्यानंतर खाली तुम्हाला इथे टिक मार्क करायचे आहे। त्यानंतर खाली सबमिट बटनावरती क्लिक करायचे। त्यानंतर इथे सबमिट केल्यानंतर तुम्ही नेक्स्ट पेजवरती याल। नेक्स्ट पेजवरती आल्यानंतर तुम्हाला इथे फादर डिटेल टाकायचे आहे। फादर नेममध्ये तुम्हाला फादरचे लास्ट नेम टाकायचे आहे। त्यानंतर फर्स्ट नेम टाकायचे आहे आणि त्यानंतर मिडल नेम टाकायचे आहे। पुन्हा हेच नाव रीएंटर करायचे आहे खाली रीएंटर फादर नेममध्ये। फादरचे लास्ट नेम, फादरचे फर्स्ट नेम आणि मिडल नेम। त्यानंतर खाली नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचे आहे। क्लिक केल्यानंतर तुम्ही नवीन पेजवरती याल। या पेजवरती आल्यानंतर ॲड्रेस ऑफ कम्युनिकेशन येथे रेसिडेन्स सिलेक्ट करायचा आहे आणि जो काही आधारप्रमाणे पत्ता आहे तो टाकायचा आहे। तुमचा ब्लॉक नंबर असेल, व्हिलेज नेम असेल, पोस्ट ऑफिस नेम असेल, तालुक्याचं नाव असेल, तसेच जिल्ह्याचं नाव असेल किंवा राज्याचं नाव असेल, ह्या सगळ्या गोष्टी इथे टाकायचं आहे। राज्य निवडायचे आहे। त्यानंतर तुमचा आधारप्रमाणे म्हणजेच कस्टमरचा आधारप्रमाणे पिनकोड टाकायचा आहे। अशी ही ॲड्रेस डिटेल टाकायची आहे। त्यानंतर खाली नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचे। त्यानंतर प्रूफ ऑफ आयडेंटिटीमध्ये आधार कार्ड, प्रूफ ऑफ ॲड्रेस, प्रूफ ऑफ यामध्ये आधार कार्ड हे सिलेक्ट करायचे आहे। त्यानंतर इथे फोटो कस्टमरचा सिलेक्ट करायचा आहे। त्यानंतर कस्टमरची सिग्नेचर सिलेक्ट करायची आहे। खाली अपलोड सपोर्टिंग डॉक्युमेंट्समध्ये कस्टमरचे आधार कार्ड तुम्हाला अपलोड करायचे आहे। कस्टमरचे आधार कार्ड हे झेरॉक्स कॉपी असेल त्यावरती सेल्फ अटेस्टेड असावे आणि ती PDF स्वरूपातच तुम्हाला अपलोड करायची आहे। त्याला शक्यतो आधार हे रिनेम करायचे आहे, म्हणजे तुम्हाला अपलोड करायला सोपे होईल। PDF सिलेक्ट केलेली आहे। त्यानंतर इथे अपलोड ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपली PDF अपलोड झालेली दिसेल। डॉक्युमेंट अपलोड सक्सेसफुली। तुम्ही रिमूव्ह पण करू शकता, पुन्हा अपलोड करू शकता। त्यानंतर खाली इथे प्लेस टाकायचे आहे, जे काही आपले सेंटरचे लोकेशन असेल ते। त्यानंतर सबमिट करायचं आहे। त्यानंतर ॲप्लिकेशनचा एकदा तुम्ही रिव्ह्यू चेक करायचा आहे काही राहिले का नाही। त्यानंतर खाली कन्फर्म या बटनावरती क्लिक करायचे आहे। क्लिक केल्यानंतर आपला अर्ज भरला जाईल। त्यानंतर तुम्ही OTP बेस ई साइन किंवा बायोमेट्रिक बेस ई साइन करू शकता। आपण OTP बेस करणार आहोत, आपल्याला eKYC करण्याची गरज नाही, कारण आपण डॉक्युमेंट अपलोड केलेले आहे। आपल्याला फक्त ई साइन करायची आहे आणि आपलं पॅन कार्ड करेक्शन होणार आहे। त्यामध्ये तुम्ही जो फोटो आणि सिग्नेचर अपलोड केली तीच प्रिंटेड होऊन येणार आहे। येथे टिक करून आपला आधार नंबर टाकला आहे। त्यानंतर सेंड OTP बटनावरती क्लिक केले आहे। कस्टमरच्या आधारला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्या नंबरवरती एक OTP आला आहे, तो OTP ते टाईप करायचा आहे आणि व्हेरीफाय OTP या बटनावरती क्लिक करायचं आहे। अशा पद्धतीने मित्रांनो पॅन कार्ड करेक्शन करायचं आहे। तुम्ही पॅन कार्ड करेक्शनमध्ये नाव, जन्मतारीख, वडिलांचे नाव, पत्ता, आधार आपलं फोटो, सही हे दुरुस्त करू शकता। ई साइन स्कॅन बेस पद्धतीने अशा प्रकारे तुमचे पॅन कार्ड दुरुस्त होईल। मित्रांनो, हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि ज्या मित्रांना पॅन कार्डची एजन्सी घ्यायची त्यांना आमची कॉन्टॅक्ट डिटेल द्या, ही वेबसाईट शेअर करा।
या वेबसाईट व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला कॉन्टॅक्ट डिटेल दिलेले आहे. धन्यवाद.